नमस्कार मित्रांनो. सोलो ट्रॅव्हलिंग तर करतोच मी, बट इंटरनॅशनल सोलो हा पहिला ट्रिप आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युनिक एअरपोर्टपासून ते हॉटेलची जर्नी, जर्मनीमधले काही फर्स्ट इम्प्रेशन्स, 2 वीकसाठी काय काय पॅकिंग करावी लागते आणि सोलो ट्रॅव्हल करताना काही इम्पॉर्टंट टिप्स शेअर करणार आहे. सो गाईज, मी आता म्युनिकमध्ये आहे. जर्मनीला आलो आहे ऑफिस बिझनेस ट्रिपसाठी. बघू शकता. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या गोष्टींपासून. पासपोर्ट, विजा हे सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, युनिव्हर्सल ॲडॅप्टर, पॉवर बँक, मेडिसिन्स, वॉर्म जॅकेट, कम्फर्टेबल शूज आणि पर्सनल हायजीनचे आयटम्स. म्युनिक एअरपोर्टवर उतरल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आणि क्लीनलीनेस ह्यावरतीच लक्ष जातं. एअरपोर्टच्या बाहेरचा प्रवास तर एकदम सुंदर होता. रोड क्लीन होते, ट्रॅफिक डिसिप्लिन होतं आणि सगळीकडे एक शांत वातावरण जाणवत होतं. इंडियामधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा एक्सपिरियन्स खूप वेगळा वाटतो. मी आता म्युनिकला फ्लुगेनहॉफ रेल्वे स्टेशनवरून लोकलमध्ये बसलो आहे. MVV ॲपमधून आपण डॉइचलँडचा मंथली पास काढू शकतो, ज्याने आपण प्रत्येक पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकतो, हायस्पीड ट्रेन सोडून. आणि एक TB नॅव्हिगेटर म्हणून ॲप येतो, ज्याच्याने आपण फ्रॉम आणि टू कसं जायचं आहे, कुठं जायचं आहे ते आपण इझिली ट्रॅक करू शकतो. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी साईनबोर्ड लावले होते, त्यामुळे नॅव्हिगेशनला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. कुठून कुठं जायचं आहे ते इझिली कळतं. सो गाईज, मी आता हॉबनहॉफ रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. सो इथे थोडंसं कन्फ्युजन वाटतं बघायला, कुठे काय जायचं वगैरे. सो इथे असे काइंड ऑफ बोर्ड दिलेले असतात, तुम्ही बघू शकता. तिकडे तुम्ही रॅक बघून जाऊ शकता, फोटो वगैरे काढून. मला ॲक्च्युली वाटत होतं की बस असेल, पण ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे, U1, अँड इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन पब्लिक ट्रान्सपोर्ट. लेट्स सी. हॉटेलकडे जाताना काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटल्या. सेपरेट सायकलिंग ट्रॅक्स, ट्रॅफिक सिग्नल फॉलो करणारे लोक, स्वच्छ रस्ते आणि वेल प्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर. जर्मनीची इंजिनिअरिंग आणि प्लॅनिंग जगभर फेमस का आहे त्याचा अंदाज येतो. इथे येण्याच्या आधी मी इंटरनॅशनल रिचार्ज मारला होता, त्यामुळे या ठिकाणी डेटा चालतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. गोष्ट लक्षात ठेवा, मॅपचा वापर करून डायरेक्शन इझिली मिळतात, पण कधी कधी डेटा चालत नाही. बिकॉज वन्स यू पॅनिक, तुम्ही बरंच काही चुकीचे स्टेप्स घेऊ शकता. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना काही गोष्टींची काळजी आधीच घ्यावी लागते, जसे की हॉटेल ॲड्रेस ऑफलाईन सेव्ह करून ठेवणे, थोडी कॅश म्हणजे युरोज किंवा डॉलर्स सोबत असं नाही, पॉवर बँक सोबत ठेवा, पासपोर्टची डिजिटल कॉपी ठेवा आणि पब्लिक वायफायवरती सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करू नका. इथले हॉटेल कसे असतात त्याचा रूम टूर तर आपण केलाच आहे. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघून घेऊया. आलो आहे. तर तुम्ही ॲब्रॉड जात असाल तर बॅगमध्ये काय काय असलं पाहिजे. माझा प्लॅन आहे 2 वीक्सचा, तर मग त्या हिशोबाने मी पॅकिंग केली आहे. आय थिंक ह्या गोष्टी सफिशियंट आहेत. तर एकदा बघूया आपण. तर या काही गोष्टी आहेत, लाईक ह्याच्यामध्ये थोडे प्रोटीन बार्स आहेत, मसाले आहेत, मॅगी आहे, चॉकलेट आहे, आय मीन पीनटचे चॉकलेट आहे, थोडे राईसचे पॅकेट आणले. ॲक्च्युली राईस जास्त आणलं आहे मी, माझ्या एक फ्रेंडला द्यायचं आहे मला, त्यामुळे मी जास्त आणलं. ओट्स आणले, पोहे आणलेत, मे बी पोहे बनवेल मी. काही मेडिकलचं सामान, लाईक मॉइश्चरायझर, पावडर, तेल, सर्दी झाल्याची गोळी वगैरे वगैरे, कोकोनट ऑइल, डिओ, कॅडबरी मला माझ्या बहिणीने दिली. मम्मीने लाडू केले आहेत एकदम छान, ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. ऑलिव्ह ऑइल आणलं आहे कारण ते छोटंसं आहे आणि मला जास्त गरज नाही ऑइलची, त्यामुळे. एक्स्ट्रा कॅरी बॅग आहेत. हे माझ्या मामीने मला चकल्या बनवून दिल्यात, काल खाल्ले मी, खूप छान झालं. माझ्यासाठी एवढी बॅगची गरज नाही मोठी 2 वीकसाठी. आणि काही कपडे आणलेत. कपडे मी ॲक्च्युली जास्त आणलेत कारण प्लॅन तर आहे की ट्रॅव्हलचे कंटेंट काही बनवायचे आहेत. स्वीट्स आणलेत माझ्या कलिग्सला. तर ह्या काही छोट्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, पहिला दिवस तर सामान अरेंज करण्यात आणि आराम करण्यातच गेला. पुढील काही व्हिडिओमध्ये जर्मनीमधले काही टूर्स,
सिटी एक्सप्लोरेशन आणि इंटरेस्टिंग गोष्टी शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.